महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज दिनांक 11/12/2025 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास महामार्ग पोलीस केंद्र पारधी येथील अंमलदार हे एरंडोल ते पारोळा दरम्यान दैनंदिन मोटर वाहन कायद्यान्वये केसेस व पेट्रोलिंग करीत असताना धारागीर गावाजवळील एरंडोल पारोळा महामार्गावर पोलीस अंमलदार संदीप पाटील यांना रस्त्याच्या कडेला एक प्लास्टिकची पिशवी पडलेली आढळून आली। सदर पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये एका महिलेचे आधार कार्ड, मोबाईल फोन व बसचे तिकीट मिळून आले। सदर मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला असता तो चालू झाला नाही। कोणाची तरी पिशवी गहाळ झाली असावी। सदर आधार कार्डवरील माहितीनुसार संबंधित महिला मंगलबाई राजेंद्र पाटील राहणार वडगाव तालुका पाचोरा यांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की दिनांक 11/12/2025 रोजी त्या वडगाव येथून जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या व घरी परत जात असताना बस प्रवासादरम्यान त्यांची पिशवी गहाळ झाली होती। दिनांक 13/12/2025 रोजी सदर महिलेचा मुलगा भूषण पाटील यांची खात्री करून मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। ही कामगिरी निलेश कुमार संधानशिव, प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक कोळी, सलीम तडवी, सुनील साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील नाईक, अभिलाष सूर्यवंशी व चालक संदीप पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।